8वी मध्ये शिकत आहे. माझ्या गावाचे नाव शिवनाकवाडी. मातीशी नाते ज्याचे तो संकटांना कधी भिला नाही. मातीशी नाते ज्याचे तो संकटांना कधी भिला नाही. इतिहास साक्षी आहे मित्रांनो, माझा बळीराजा कधीच हरला नाही. इतिहास साक्षी आहे मित्रांनो, माझा बळीराजा कधीच हरला नाही. वादळे येतील, पूर येतील, काळ बदलेल आपली दिशा. वादळे येतील, पूर येतील, काळ बदलेल आपली दिशा. पण मातीतून सोनं उगवणारा हा माझा बळीराजा कधीच खचला नाही. पण हा मातीतून सोनं उगवणारा माझा बळीराजा कधीच खचला नाही. व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, आदरणीय परीक्षक महोदय आणि येथे जमलेल्या माझ्या देशप्रेमी रसिक श्रोत्यांनो, आजच्या या वक्तृत्व स्पर्धेत मी समृद्धी चिदानंद माळी आपल्या सर्वांच्या भविष्याशी आणि अस्तित्वाशी जोडलेला एक ज्वलंत, संवेदनशील आणि विचार करायला भाग पाडणारा असा एक यक्ष प्रश्न घेऊन उभे आहे. काळाच्या ओघात शेतकरी व शेती टिकेल का? मित्रांनो, संत तुकाराम महाराजांनी शतकापूर्वी लिहून ठेवलं होतं, शेत पिकवून या अन्नदाता सुखी करावा. पण आज 21व्या शतकात बदलत्या काळाच्या ओघात हा जगाचा अन्नदाता सुखी आहे का असा प्रश्न विचारायला भाग पडतो. आज काळ वेगाने बदलतोय. सिमेंटची जंगले वाढतायत, शहरांचा विस्तार होत आहे आणि शेतीची सुपीक जमीन आकुंचन पावत आहेत. आज जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गाचा भरोसा राहिलेला नाही. कधी अस्मानी संकट म्हणून भयंकर दुष्काळ पडतो, तर कधी ढगफुटी आणि अवकाळी पाऊस एका रात्रीत माझ्या बळीराजाचं स्वप्न माती मोल करतो. निसर्गाचं सोडून द्या, बाजारात तरी न्याय मिळतो का? जेव्हा शेतात पीक नसतं तेव्हा बाजारात सोन्याला मोठा भाव असतो. पण माझ्या बळीराजाच्या कष्टातून जेव्हा पीक बाजारात जातं तेव्हा त्याला कवडीमोल भाव मिळतो. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेती वांझ होत चाललेली आहे. वाढत्या खर्चामुळे माझा शेतकरी कर्जाच्या ओघात ढकलला जात आहे. आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे आज शेतकऱ्याचा मुलगा अभिमानाने म्हणू शकत नाही की मी शेती करेन. तो शहरात 10,000 रुपये पगाराच्या नोकरीसाठी धाव घेत आहे. शेतात घाम गाळतो जो त्याच्याच पदरी का निराशा. जगाचा जो पोशिंदा त्याच्याच नशिबी का विवंचनेची रेषा. परंतु मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, कितीही मोठी संकट आली तरी माझा बळीराजा कधीच हार मानला नाही. त्यामुळे या व्यासपीठावर अत्यंत ठामपणे, गर्वाने आणि आत्मविश्वासाने सांगेन, हो, बदलत्या काळाच्या ओघात माझा शेतकरीही टिकेल आणि माझी शेतीही टिकेल. पण ती कशी टिकेल? तर शेतीचे स्वरूप बदलून टिकेल. आपल्याला स्मार्ट आणि आधुनिक शेतीकडे वळावे लागेल. आज इस्रायल सारख्या देशाने जगाला दाखवून दिलाय की तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर आपण वाळवंटातही सोनं उगवू शकतो. आता तरुण शेतकरी बदलतोय. तो ड्रोनद्वारे औषध फवारणी करतोय, सॅटेलाइटद्वारे हवामानाचा अंदाज घेतोय आणि स्वयंचलित ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी वाचवतोय. दुसरा मोठा बदल म्हणजे शेतकरी ते उद्योजक. आता शेतकरी फक्त माल विकून बाजारात आणत नाही, तर तो व्यापारी बनत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून तरुण शेतकरी आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि थेट परदेशात निर्यात करत आहेत. टॅमॅटो विकण्याऐवजी सॉस आणि दुधाऐवजी पनीर बनवून त्याचे मूल्यवर्धन करत आहेत. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जग पुन्हा एकदा आरोग्याकडे वळत आहे. रासायनिक मुक्त, सेंद्रिय आणि नैसर्गिक अन्नाची मागणी जगभरात खूप वाढलेली आहे. हा बदलता काळच माझ्या शेतकऱ्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे.
श्रोत्यांनो, एक गोष्ट मनावर कोरून ठेवा. माणसं मोठ्या गाड्या, मोबाईल घेणं टाळू शकतात, मोठी आलिशान बंगले बांधणे थांबवू शकतात, पण जीवन थांबवू शकत नाही. जोपर्यंत या पृथ्वीवर मानवी जीवन आहे, तोपर्यंत या जगाला माझ्या शेतकऱ्यासमोर नतमस्तक व्हावे लागेल. शेतीला आणि शेतकऱ्याला कधीच मरण नाही. गरज आहे ती फक्त आपण समाजाने आणि सरकारने बिचारा नजरेने न पाहता त्यांना उद्योजक म्हणून सन्मान देण्याची आणि त्यांच्या मालाला बाजारात योग्य हमी भाव देण्याची. निसर्गाच्या लहरीपणालाही आम्ही हरवून दाखवू. मातीच्या या कणाकणातून सोनं उगवून दाखवू. काळी छाया नक्की हटेल, चिंता करू नका. माझा शेतकरी जगाचा पोशिंदा बनवून दाखवेल. बदलेल काळ बदलतील संकटे, पण हा शेतीचा कणा कधी मोडणार नाही. एवढे बोलून मी माझे विचार संपवते. जय जवान, जय किसान, जय विज्ञान. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे दिग्विजय खोत इंगळे.